राम मंदिर प्रतिष्ठापनेला लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी नसतील अशी माहिती कळते। अडवाणी जोशी अयोध्या आंदोलनाचे आक्रमक सूत्रधार असल्याचं कळते आणि राम मंदिर ट्रस्टनंच अडवाणी जोशी यांना येऊ नका अशी विनंती केली अशी माहिती सुद्धा समजते। राम मंदिर ट्रस्टचे चंपत राय यांनी माध्यमांशी बोलताना ही सगळी माहिती दिली आहे। हे दोन्ही नेते ज्येष्ठ असल्यामुळे गर्दीत धोका आहे अशी असं म्हणणं ट्रस्टनं मांडलंय आणि त्यामुळे ट्रस्टकडूनच या दोन्ही मोठ्या नेत्यांना ही विनंती करण्यात आली अशी माहिती कळते। अडवाणी सध्या 96 वर्षांचे आहेत तर मुरली मनोहर जोशी हे सध्या 89 वर्षांचे आहेत आणि त्यामुळे ट्रस्टनंच या दोन्ही नेत्यांना विनंती केलेली आहे। अडवाणी आणि जोशी या दोघांनीही ट्रस्टची विनंती मान्य केली आहे असा दावा सुद्धा चंपत राय यांनी केलेला आहे। अडवाणी जी का होना अनिवार्य है और हम ये भी कहेंगे वो कृपया ना आए। अडवाणी जी की आयु में आप पहुंच पाएंगे कि नहीं पहुंच पाएंगे। डॉक्टर जोशी से मेरी स्वयं वार्ता हुई और मैंने यही कहता रहा फोन पर, आप मत आइए, और वो जिद करते रहे मैं आऊँगा। आपकी आयु, सर्दी, आपने घुटने बदलवाए हैं, वो कहते नहीं मैं आऊँगा। तो मैंने उनके लड़के को कहा इनको हाँ हाँ करते रहो, आखिर के दिन सोचेंगे, और आखिर के दिन उनको कहा आज आपको नहीं आना, मान लिया। तर या सगळ्या संदर्भात आणखी तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्याशी जोडले गेलेत। शिवाजी, काय नेमकं कारण आहे या दोन्ही नेत्यांना या सगळ्या प्रतिष्ठापनेच्या सोहळ्यासाठी म्हणून येऊ नका अशी विनंती करण्यात आली? रेड्डी जी माहिती मिळत आहे त्यानुसार त्यांचं वय झालेलं आहे आणि अयोध्येला जो 22 जानेवारीला कार्यक्रम होणार आहे त्या ठिकाणी मोठी गर्दी असणार आहे हे कारण दिलं जात आहे। आणि जर आपण पाहिलं तर अयोध्येमधील राम मंदिर व्हावं यासाठी रथयात्रा काढणारे हे दोनही नेते आहेत। थोडक्यात मुहूर्तमेढ जी आहे राम मंदिरासाठी आंदोलनाची ही बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच या दोन्ही नेत्यांनी रोवली होती आणि त्याच्यानंतर भाजपला या पूर्ण पट्ट्यामध्ये मोठं यश मिळताना सातत्यानं पाहायला मिळालं। मुरली मनोहर जोशी असो किंवा अडवाणी असो या दोघांनीही भाजपचा पाया रचताना काम केलेलं आहे। आज भाजप उच्च शिखरावरती पोहोचलं जर असेल तर यामागे या दोन्ही नेत्यांचा मोठा हात असल्याचं समजतं आणि कठोर हिंदुत्वाची भूमिका या दोन्ही नेत्यांनी मांडली होती। त्यानंतर मोदी आले, मोदींनी देखील ती त्यांचं कामकाज पुढे नेताना पाहायला मिळालं। मात्र राम मंदिराचं हे उद्घाटन होत असताना या दोन्ही नेत्यांचं तिथं असणं हे अत्यंत महत्वाचं मानलं जातं कारण त्यांनी या सगळ्या आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवाजी, जसं तुम्ही म्हणताय की या दोन्ही नेत्यांचं तिथं असणं महत्वाचं असेल, पण मग आता ट्रस्टनं त्यांना येऊ नका अशी जी विनंती केली आहे त्याबाबत दोन्ही नेत्यांनी नेमकं काय म्हटलंय? सध्या तरी सुरुवातीला या दोन्ही नेत्यांनी या ठिकाणी उपस्थित आपण राहणार अशी भूमिका घेतल्याचं समजत होतं। मात्र जी आता माहिती मिळत आहे तर ट्रस्टच्या वतीने जी विनंती केलेली आहे ती मान्य करण्यात आल्याचं समजते। मात्र यामागे काही राजकीय घडामोडी आहेत का, यामागे काही वेगळा हेतू आहे का हे पाहणं महत्वाचं आहे। निश्चित शिवाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी। आपण बघतोय राम मंदिर ट्रस्टनं अडवाणी आणि जोशी या दोघांनाही ज्येष्ठ नेत्यांना विनंती केलेली आहे की आपण या प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहू नये कारण या दोन्ही नेत्यांचं वय आता भरपूर झालेलं आहे आणि जेव्हा हा सगळा प्रतिष्ठापनेचा सोहळा होईल त्यावेळेला प्रचंड गर्दी त्या ठिकाणी असेल आणि त्यांचं वय लक्षात घेता, त्यांची प्रकृती लक्षात घेता ट्रस्टनं ही त्यांना विनंती केली आणि या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांनी विनंती मान्य केली आहे अशी सुद्धा प्राथमिक माहिती आपल्या हाती येते।